काय करणार? काय देणार आम्हाला? मुंबईमध्ये 5 किलोमीटर लांबीचा चालण्यासाठी रस्ता आहे, तो देखील समुद्राच्या शेजारी. विश्वास बसत नाही ना? चला तर मग आज आपण जाणार आहोत त्याच ठिकाणी, कोस्टल रोड प्रोमेनेडला भेट देण्यासाठी. येथून दिसणारा सूर्यास्त, समुद्राचे विहंगम असे दृश्य आणि समुद्रावरून वाहणारा वारा, असे काही सर्व तुम्हाला अनुभवायचे असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या. धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ स्वतःसाठी सुद्धा काढा. आता आम्ही आलो आहे कोस्टल रोडच्या इथे एक नवीन ठिकाण बघण्यासाठी. तुम्हाला दिसत असेलच, आता कोस्टल रोडला नवीन चालू आलं आहे 15 ऑगस्टला. तर इथे आहे वरळी सी फेस, पण नवीन रूपातमध्ये आहे. परी आणि आम्ही आलो आहे कोस्टल रोड बोल, आम्ही वरळीला आलोय. बोल. वरळी, जिकडे आहे नरिमन पॉईंट सारखे व्ह्यू. सेकंड नरिमन पॉईंट तिकडे आहे. मी आलो आहे, नाही ना असं खाली खाली कर. पुढे नरिमन पॉईंटचा सेकंड नरिमन पॉईंट 2. हां हां, सचिन वरती राहिला. सचिन फोटो काढतो. सचिन कसे खाली फोटोला. जा चल. दिसतो रे, नाही दिसत. 5.25 किलोमीटर लांबीचा हा विहारपथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. तर इथे वरळी सी फेसवरून आता अंडरग्राऊंड जो रस्ता आहे तिथून आम्ही त्या पलीकडे जाणार आहे. त्याच मजा मस्ती, एक वेगळं ठिकाण. बघा ना, इथे संध्याकाळच्या वेळेस खूपसे माणसं इथे जॉगिंगला येतात, फिरायला येतात, लहान मुलांबरोबर खेळायला येतात. तर आम्ही पण इथे आलो आहे बघण्यासाठी. विहारपथावर प्रवेश विनामूल्य आहे. तेथे जाण्यासाठी बांधलेल्या भुयारी पादचारी मार्गावर दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधासुद्धा आहे. परी, अरे परी आली आमची, चालली परी. हाय. इथे येण्यासाठी बरेचसे मार्ग आहेत. भुयारी क्रमांक 4 येथे येण्यासाठी भुलाबाई देसाई मार्गावरील आकृती पार्किंग इमारत येथून प्रवेश आहे. भुयारी मार्ग 6 येथे येण्यासाठी वत्सलाबाई देसाई चौक, हाजी अली जंक्शन येथून प्रवेश असेल. भुयारी क्रमांक 11 येथे येण्यासाठी खान अब्दुल गफार खान मार्गावरील वरळी दुग्धशाळेसमोर प्रवेश आहे. भुयारी क्रमांक 14 येथे येण्यासाठी वरळी येथील बिंदू माधव ठाकरे चौक येथून जाता येणार आहे. इथे तुम्ही बघा, इथे संध्याकाळचं जसे होते तसतसे लोक इथे वाढत जात आहेत. कारण की इथे नरिमन पॉईंटला जसं एक ठिकाण आहे त्याच्यापेक्षा हे इथे वेगळे आहे. म्हणजे खूप सुटसुटीत आहे, गर्दी नाही. हा आहे कोस्टल रोड, मुंबई कोस्टल रोड प्रोमेनेड. हा मरीन लाईन्स ते वांद्रे वरळी सी लिंकला जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि सुसज्ज किनारी रस्ता आहे.
यामध्ये चालण्यासाठी स्वतंत्र मार्ग, सायकलिंग ट्रॅक, निसर्गरम्य दृश्ये आणि हिरवळ विकसित केलेली आहेत. हा प्रकल्प मुंबईच्या सौंदर्यात भर घालत असून पर्यटकांचा एक नवीन फिरण्याचे ठिकाण म्हणून ओळखला जात आहे. मुंबईचा हा मेन परिसर वरळी. तो समोर दिसतोय तुम्हाला तो अंबानीच्या मुलीचा बंगला. मस्त आहे ते पण एकदम सुटसुटीत जागा आहे, गर्दी नाही आणि त्यातल्या त्याचं वातावरण पण आता सूर्यास्त आहे. सूर्यास्तामध्ये चाललो आहे आता आम्ही. मस्त आहे बा. नरिमन पॉईंटपेक्षा तर खूपच चांगलं आहे. तुम्ही नक्की इथे या. धमाल. मी काय म्हणलं अंबानीच्या पोराला जावई. असं वेगळं कुठलं ते ठिकाण बघायला खूप बरं वाटतं. इथे आहे ना असा ट्रॅक चालायचा रस्ता आहे, सायकलिंगचा रस्ता आहे. हा भुयारी मार्ग इथे आहे. यातून जाऊया आपण खाली. आता आम्ही ह्या चाललो आहेत भुयारातून पलीकडे तिकडे. मस्त आहे ना पण एक खूप आहे. आता इथे आले जगा धुंडो. हां हा जो ग्रीन पट्टा आहे तो सायकलिंगसाठी आहे आणि इथे चालायचं. चला तेच बसूयात आम्ही जागा शोधण्याच्या याच्यामध्ये, पण गर्दी खूप आहे. पहिल्यांदा आता ऑक्टोबर छोटे मोठे पार्क पहिला गेलो ना. स्वप्ननगरी मुंबई. देशभरातून या मुंबई शहरात काही कामानिमित्ताने तर काही पर्यटनाच्या निमित्ताने बरेचसे लोक मुंबईला भेट देत असतात. इथे जॉगिंग करतायत लोक, चालतायत, वॉक करतायत या जॉगिंग ट्रॅकवरती. पण मस्त आहे. पण इथे या तुम्ही खरंच वेळात वेळ काढून या. आता समोर आहे निळा अथांग समुद्र आणि असे हे दगड टाकले ना. आम्ही येणार मग. काय नॉनव्हेज मध्ये हां बरं आलं. अंडी आता अंडी येईल. आता अंडीवर इथे नाश्ता केलेला तो आता कचरापेटीमध्ये इथे टाकतोय. इथे समोर कचरापेटी आहे. इथे सायकलिंग ट्रॅक. इथे अशी झाडं लावली आहेत.
हे नरिमन पॉईंटपेक्षा तरी बरं आलं ना. हा तिकडे खूप बसायला जागा नसते, खूप गर्दी असते. गर्दी असेल सुटसुटीत आहे जरा हे. आणि तिथल्यापेक्षा इथे व्ह्यू पण सुंदर आहे. आणि गर्दीने आणि बसायला मेन बसायचं आहे. फिरण्यासाठी जागा भरपूर आहे, छान आहे. मुंबई कोस्टल रोड प्रोमेनेड हा नवीन विकसित केलेला समुद्रकिनारी पदपथ आहे. तो दक्षिण मुंबईतील कोस्टल रोड मार्गाच्या काही भागांसोबत जातो. तर संध्याकाळच्या वेळेमध्ये इथे बसण्यासाठी सुद्धा इथे जागा केलेली आहे. मस्तपैकी एकदम रिलॅक्समध्ये फिरू शकता मी. मुंबई कोस्टल रोड प्रोमेनेड मरीन ड्राईव्हपेक्षा खूप लांब आहे आणि पूर्वी कधीही न पाहिलेली दृश्ये येथे बघता येतात. मस्त असं बसण्यासाठी दगड्स पण ठेवलेले आहेत. बसून घेतलं तू चांगलं वाटतं ना. गरम आहे गरम आहे की नरम आहे. सागरी किनाऱ्याचे निसर्ग सौंदर्य पाहता यावे यासाठी आसनांची व्यवस्था इथे केलेली आहे. उपलब्ध जागेवर विविध फुलझाडे, शोभेची झाडे तसेच समुद्रकिनारी वाढू शकतील अशी इथे झाडी लावलेली आहेत. अरबी समुद्राचे विहंगम दृश्य येथे देणारे हे प्रोमेनेड सकाळी फिरण्यासाठी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. बराच वेळ चालल्यानंतर आम्ही पोचलो थेट हाजी अलीच्या गेटपर्यंत आणि आता अंधार पडला होता. तिथून बघूया आता आपण तिकडचं दृश्य कसं दिसतंय ते. बघा तुम्हाला समोर दिसतोय तो कोस्टल रोड. किती मस्त आहे ना. एक नंबर आहे. आणि याच्या बाजूलाच हे आहे हाजी अली. अजून सुद्धा लोक जात आहेत तिथे दर्शनाला. या कठड्यावरती इथे संध्याकाळच्या वेळेस बसून हा इकडला समुद्र किनारा आपण मनमुराद त्याचा आनंद घेऊ शकतो समुद्राचा. आणि इथे मस्त अशी हवा सुटली आहे. छान असं वाटतं इथे येऊन. इथे तुम्ही नक्की या, संध्याकाळच्या असं या. आता थोडी रात्र आली आहे म्हणून इथे माणसं नाही आहेत कोणी. चला तर आणि आता आम्ही निघालो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्ही इथे फिरायला जरूर या. एक वेगळं ठिकाण बघण्याचं तुम्हाला एक समाधान भेटेल. चला बाय.